ज्ञानेश्वर सावरकरांचे देश मराठी शब्दातून उमटतात क्रांतीचे हे होय. सर्वप्रथम मी उपस्थित सर्व मान्यवरांचे या प्रभू श्रीरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य पावन नाशिक नगरीमध्ये आणि छत्रपती शिवरायांचा पराक्रम पाहिलेल्या साक्षात त्यांच्या गडकिल्ल्यांच्या सानिध्यात शतकोत्तर महाज्ञानाचा हा महायज्ञ अखंडपणे ठेवत ठेवणाऱ्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या मराठा नाशिकच्या प्रांगणावर आज संपन्न होणाऱ्या मराठी भाषा संवर्धन 15वाडा समारोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित आजचे प्रमुख अतिथी पिंपळगाव महाविद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय श्री राज शेळके सर, आमचे मार्गदर्शक, आपले प्रेरणास्थान, आपल्या संयमी आणि अचूक नियोजनाने मराठा हायस्कूलची धुरा समर्थपणे सांभाळणारे गंभीर नेतृत्व आदरणीय मुख्याध्यापक श्री पुरुषोत्तम बोरा सर, उपमुख्याध्यापक आदरणीय श्री संजयजी ठाकरे सर आणि त्यांना सारथ्य करणारे आदरणीय पर्यवेक्षक श्री प्रतापरावजी काळे सर, श्री देवेंद्रजी भारती सर, श्री विजयजी पवार सर आणि इथे उपस्थित सर्व सन्मान्य माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी, सर्व सन्मान्य शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी, सेवकवृंद आणि माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मी किरण शिंदे मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांचे मराठी भाषा समिती प्रमुख श्रीमती वंदना मॅडम आणि सांस्कृतिक प्रमुख श्रीमती गीते मॅडम यांच्या वतीने सुद्धा सर्व सदस्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या भूमीमध्ये क्रांतीचा सूर्य स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रूपाने उगवला आणि जिथे कुसुमाग्रजांच्या लेखणीमधून मराठी भाषेचे अक्षरेने सजले आणि दादासाहेब फाळकेंनी भारतीय चित्रपटाचे स्वप्न पाहिले अशा या नाशिकच्या पावनभूमीमध्ये आज आपण मराठीचा जागर करत आहोत. या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाच्या आदरणीय मुख्याध्यापक श्री बोरा सर यांनी स्वीकारावे अशी मी सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती पूजन आणि शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करावं अशी विनंती करतो. संपन्न होत आहे. गेले 15 दिवस आपण विविध साहित्य कलाकृतींच्या माध्यमातून या मराठी भाषेचा जागर वारसा जपण्यासाठी अनेक आकृती नाटकाच्या माध्यमातून आणि इतर कलाकृतीच्या माध्यमातून आपण महाराज सरस्वती आणि गणपतीचं स्तवन केलं होतं. त्यानंतर संत साहित्य, पोवाडा, मंगळागौर, कीर्तन, स्वरचित काव्य वाचन, गौरव, अभंगवाणी, भारू आणि पारंपरिक नृत्याचे कार्यक्रम विद्यालयात गेले 15 दिवस अतिशय उत्साहाने आणि भरभरून साजरे केले. या सर्वांचा आढावा आणि आपल्या मराठी भाषेचा गौरव आपण वास्तविकातून मागणार आहे
मला ऐकायला येत नाही, थोडं कानामध्ये अडचण आहे माझी. माझा आवाज पोहोचतोय का? आता थोडं असं पण निरीक्षण आहे मगापासून, पुढच्या मुलांचं जरा लक्ष जास्त आहे आणि ते तिकडे बाजूला इकडे तिकडे बसले, त्याचा एवढा आवाज येत नाही. एकदा पुन्हा विचारतो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? मला आणि अजून एक माझे मराठी स्वाक्षरी माझी खिशामध्ये तरी मी इंग्रजीला ठेवतो माझ्या. कुणाला सांगण्यापुरता मराठी राहिलो नाही. तुकोबा आणि विठ्ठल सोबतीने नाचतो माझा. कुणीही भेटल्यानंतर मराठी बोलतो आधी. असे मी मायबोलीला मी सांभाळतो माझा. मराठीच्या मुलावर पोचलेला जीव आहे मी. मराठीचा सर्व अंगभर संचारतो माझा. आणि पुण्याची अन्य भाषेची गुलामी मान्य नाही पण पुण्याची अन्य भाषेची गुलामी मान्य नाही पण तिच्यातील चांगले नवख्या पिढीला सांगतो माझा. मित्रांनो, मागच्या 15 दिवसांपूर्वी मी आसपासच्या 50 गावांमधली माणसं दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सगळी मराठी माणसं एकत्र येतात. मित्रांनो, लक्ष्मण नायक काय म्हणतोय, आपण इथे आपण राजकारणात आपल्या मराठीची किंमत नाही. कर्नाटकात जे मराठी भाषा बोलणारी माणसं आहेत, 50 गावांमधली माणसं एका ठिकाणी एकत्र येतात आणि जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी एक कवडी नावाची मराठी भाषा संवर्धन साहित्य संमेलन घेतात. 50 गावांमधली माणसं सकाळी 7 वाजता येतात. संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत सगळी माणसं त्या पूर्ण मंडपामध्ये थांबलेली असतात आणि मराठीच्या अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केले जातात. मी जेव्हा ते वातावरण पाहिलं, मी भारावून गेलो अक्षरशः. मला पूर्ण आठवड्यात पूर्ण आला. गेल्यानंतर महाराष्ट्राला वाटते आमच्या भाषेची आणि महाराष्ट्राच्या बाहेर ही माणसं आपली भाषा सांभाळण्यासाठी जीव काढतायत. आपण आपल्या भाषेची बाहेर कधी होतो मित्रांनो? आपल्याला अशी सवय आहे की आता इतकं उदाहरण मी मला सांगतो नाशिकमधलंच. जर आपण एखाद्या केरळ एखाद्या मॉलमध्ये गेलो, एखाद्या दुकानात गेलो, त्या दुकानाला आपण हिंदीमध्ये विचारतो, हे किती घ्या आणि मग तुम्हाला मराठीतून सांगतो 50 रुपये दिले. मग आपल्याला कळतं, अच्छा असं बोलतो मराठी वाटतं. मग आपण मराठी बोलायला सुरुवात करतो. हा वाईट आहे. मगाशी सगळ्यांनी शेवटचा शब्द वापरला ना, जय महाराष्ट्र मी मराठी. सगळ्यांनी हे मनावर बिंबवा तुमच्या स्वतःच्या. मी मराठी आहे, मला मराठी बोलण्याचा अभिमान आहे. मी मगाशी सांगितलं, कुणी भेटल्यानंतर मराठी बोलतो आधी. असे मी मायबोलीला मी सांभाळतो माझ्या. प्रयत्न करा. आपण स्वतःला दुसऱ्या भाषेचा पुरस्कार करतो. मी स्वतः इंग्रजी शिकवतो. आता मी सांगितलं की परिचयामध्ये गेल्या 30 वर्षांपासून मी इंग्रजी शिकवतोय. पण मी त्यामध्ये अजून एक सुधारणा केली मॅडम. मी भारतातल्या लोकांना इंग्रजी शिकवतो आणि परदेशातल्या लोकांना मराठी शिकवतो आणि मला त्याचा अभिमान आहे. आपल्याकडे भरपूर मंडळी शिकली सेवली आम्ही जेव्हा शाळा IIT वगैरे काय स्वप्न पडायला लागली, इतका अभ्यासाचा प्रचंड त्याच्या मागे संग्रह लागला. त्यांना इतकं फार लवकरच दुसऱ्या देशात जाण्याची वेळ लागली. परंतु काही महाराज तसं नाही मिळालं. रामावरात गेली, काट्याकुट्यात गेली, दुसऱ्याप्रमाणे अवघी हयात गेली. त्यांच्या अमेरिकेला गेल्या विद्यार्थी शिकायला, तेव्हा इथे गरिबी विद्यालयाला आली. लोक दुसऱ्या देशात गेले तेव्हा आपण विद्यालयापर्यंत आलो. आणि अजून तुम्ही खेड्यामध्ये गेलात तर तुमच्या लक्षात येईल, मी खेड्यामधला मुलगा कष्टातून शिक्षण घेतो. मी शेतावरही बघतो आणि अभ्यासातही रमतो. मी दूर
तुमच्यासाठी वेळ देत नाही, मम्मी पप्पा तुम्हाला मी दोष देत नाही, शाळेत तुम्ही घरी येता घराला बोलतो, घरातल्या फळावर लिहिला मी बोलतो, माझ्या मनात मला लिहू देत नाही, मम्मी पप्पा तुम्हाला मी दोष देत नाही. सुट्टीच्या दिवशी तरी बोलायचं मला, सुट्टीच्या दिवशी तरी बोलायचं मला, सरकारचं फोन लावून लागतो तुम्हाला, लेकराचं तुमच्याकडे भान येत नाही, मम्मी पप्पा तुम्हाला मी दोष देत नाही. अशा वातावरणामध्ये आपली पिढी घडते, आपण पुढे चाललो. तुमच्याकडे बघून मला खूप छान वाटतं तुम्ही टाकतील, परंतु आपल्याकडे मित्रांनो खेळोपाड्यामध्ये इतक्या वाईट अवस्थेत शिकतायत. यांना सगळीकडे घेऊन खेळोपाड्यामध्ये त्यांना तुम्हाला बघायला मिळेल की इतक्या वाईट परिस्थितीमध्ये मुलं शिकतायत. मग कधी उल्लेख झाला की कधी महिन्यामध्ये शिक्षक होतो आणि तिला परिस्थितीने काढलं की या वर्षी गणेशामध्ये सगळ्या मुलांना कंपल्सरी टाय असणार आणि शूज असणार, नाहीतर मुलं स्लीपर वगैरे आपली स्वतःची शाळा स्लीपर पॅराबल स्लीपर आणि युनियनची गोळी तर आम्हाला एक कमी पडलेली नियम आला. म्हणजे गरीब मुलगा त्याने घरी जाऊन सांगितलं की मम्मी आता आहे ना युनिफॉर्म चेंज झाला आणि पुढच्या वर्षी युनिफॉर्म हे सगळं लागणार आहे, शाळा 2 दिवस बाकी आहे, प्लीज मला दे ना ते. एक गरीबाची आई ती आपण करू शकत नाही. आपल्या तरी मित्र असे असतील की घरचे 15 दिवस पाळून देतात, यांना वाचवण्याची अक्कल नाही. त्याच्याकडे 4 दिवस शूज आहे, पण ते घरी गेलं कुठं शकतं त्याला माहित नाही. सॉक्स इकडे आणि हा मुलगा त्याच्या आईला जाऊन मागतो का पोहोचले तुम्हाला तो मुलगा असं म्हणतो आईला, शाळेमध्ये आले आता बूट आणि टाय, मला बी आणशील का बाजारातून माय. ऐकलं तर तू माझं सांगतो मी काय, माझं बोलण्याकडं ध्यान तुझं नाही. शाळेमध्ये आले आता बूट आणि टाय, मला बी आणशील का बाजारातून माय. ते काही लक्ष देत नाही. मग म्हणतो कौतुक करतो जरा, छान छान टाय मी गळ्यामध्ये बांधली, छान छान टाय मी गळ्यामध्ये बांधली, काळे काळे बूट माझ्या पायामध्ये घाली, त्याच्याशिवाय शाळेत मी जायचो नाही, त्याच्याशिवाय शाळेत मी जायचो नाही. मला बी आणशील का बाजारातून माय. तरी काही लक्ष देत नाही. मग कंप्लेंट करतो, तक्रार करतो आणि मग म्हणतो पुस्तकं बी फाटलेली दिली मला आणून. तुम्ही इतके नशिबान आहात मित्रांनो, सगळं नवीन आहे तुम्हाला, सगळं नवीन, ड्रेस नवीन, शूज नवीन. एका वर्षाला किती ड्रेस घ्यायला असं काही गणित नाही. हा मुलगा म्हणतो पुस्तकं बी फाटलेली दिली मला आणून, नवी वही बनवली जुनी रती फाडून, दप्तराची पिशवी मी फाटलीच आहे, दप्तराची पिशवी मी फाटलीच आहे, मला बी आणशील का बाजारातून माय. तरी काही लक्ष देत नाही. मग माझ्या समोर उभा राहतो, तिच्याकडे बघतो आणि काय म्हणतो ऐका. तो मुलगा त्याच्या आईला म्हणतो काव माय झाले तुझे डोळे असे वले, काव माय झाले तुझे डोळे असे वले, गरिबीने आपल्या रडाया लावले, रडू नको माय तुला मागणार मी हाय, रडू नको माय तुला मागणार मी हाय, नको बूट नको टाय आणू नको काय, नको बूट नको टाय आणू नको काय. आणि शेवटच्या 2 ओळी 2 मुलाचे बोलतो ना, ते तुमच्यापैकी जितक्या मुलांना समजेल ना ते या संपूर्ण शाळेमध्ये शिक्षणाचा सारांश. शेवटच्या 2 ओळी लक्ष नाही ऐका. तो मुलाला म्हणतो आहे कसा माय मी शाळेला जाईन,
नवीन प्रश्न तुम्हाला विचारता येतो ते उत्तर. आज या संदर्भात तुम्ही मला बोलवायचे की जास्त घेणार मी 5 मिनिटात उत्तर होणार आहे कारण मला शनिवारचं जायचं होतं. एक वही करा. सायन्सचं पण आवाज आहे, शांततेचा आवाज, शांततेचा आवाज ऐकायचा मला. आता मी जी कविता म्हणणार आहे या कवितेमधून मी तुम्हाला तुमची ओळख करून देणार आहे. तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला याच्यातून दिसणार आहे तर तुम्ही शोधू शकता. कोण म्हणतो अभ्यास म्हणजे नुसता डोक्याला ताप आहे, शाळा म्हणजे टाइमपास आणि शिकणं म्हणजे पाप आहे. सांगा कुणाला प्रत्येक लेक्चर हताश वरी नकार वाटतं. लगेच एकमेकांकडे बघू नका, थोडा वेळ द्या. सांगा कुणाला प्रत्येक लेक्चर हताश वरी नकार वाटतं आणि मध्ये सांगा पत्रिकेतून आजवरती सकाळ वाटतं. होमवर्क कंप्लीट कर म्हटल्यावर कोण फक्त रट्टा मारतो. होमवर्क कंप्लीट कर म्हटल्यावर कोण फक्त रट्टा मारतो. याच्या त्याच्या वया म्हणून उभा राहून पट्टा मारतो. वर्गामधला भाई म्हणून कोण सगळ्यांना छोडतो. सापडं वाटतं. उत्तर माहिती वर्गामधला भाई म्हणून कोण सगळ्यांना छोडतो आणि खिडकीमधून सर दिसली की आपल्याला इकडे बोलतो. पहिला वेळी रिकामा असून कोण शोधीत बसतो. पहिला वेळी रिकामा असून कोण शोधीत बसतो. वर्गात कधी कधीच असतो पण त्याला गंमत सवाल असतो. कोण अभ्यासून एका तरी खरपूस मार खातो. आता मार खाणारा कमी आहे. आमच्या लहानपणी जर आम्हाला मारलं नाही तर आम्हालाच कळवायचं नाही. सर काय झालं की तुम्ही नाराज आहे का पण मारलं नाही आज. इतकं प्रेमानं मार खाणार असेल आणि शिक्षक पण बिचारे इतके चांगले होते की टेबलावर लाडू मारायचे. तर कोण आठवलं तुम्ही एवढा तरी खरपूस मार खातो आणि एवढं सगळं समजून सुद्धा शाळेमध्ये जातो. प्रश्नपत्रिका पाहिल्यावरती कोणाचा चेहरा पडतो आणि कॉपी करताना पकडलं सांगा बरं कोण रडतो. प्रत्येक वेळेला निकाल लागल्यावर कोण निकालपत्र गमावतो. एक मुलगा तरी रिझल्ट दाखवायचं नाही. रिझल्ट दाखवायचंच नाही. त्याच्या घरच्यांना कळायचंच नाही. एके दिवशी त्याच्या वडील कामावरून अर्धवट घरी आले तर काहीतरी त्याचं डोकं गेलं असतं तर त्याच्या भांडण झालं तिकडे. आले घरी बसले रागावर आणि निघालच होते. तेवढ्याच त्याला टेबलवरती रिझल्टची दिसला. त्यांनी मुलाला बघितलं. वा 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 सगळ्यांची वर्ग बेडरूममध्ये जाऊ मोबाईल लावायचं सगळं. आपण त्याला हाताने गेलेले आल्या लोकांना पाव देण्याला लाव डायरेक्ट काना खाली म्हणून आम्ही एवढं रक्त पाणी करतो की मारतो गदाड्या सगळं विषय वापस. इतकं मारलं त्याला, इतकं मारलं शेवटी आई आली दाबावर पळत पळत आणि अहो पोराचा जीव घेतला का आता मरण ते. मग बाप तिच्यावर चिडला, निर्भाव करा परवा लक्ष तरी काही नाही आजच्या विषय नामा देतो. मग आई म्हणून बघू रिझल्ट पाहिलं मग तिने म्हणून अहो तुमचं आहे आणि
एवढं केलंच पाहिजे, एवढं केलं. तुम्हाला सगळ्यांना या मराठी भाषा पंधरवड्याच्या खूप खूप शुभेच्छा. पुढे गेलं हसून सांगा मी मराठी